बातमीचे प्रायोजक आहेत हरिओम सुपर मार्केट। किराणा मालाची यादी व्हॉट्सॲपवर स्वीकारली जाईल। व्हॉट्सॲप नंबर 7447407077। कळवण शहरात फ्री होम डिलिव्हरी, मनासारखं सारं काही एकाच ठिकाणी। हरिओम सुपर मार्केट, मेन रोड, कळवण। सप्तशृंगी गडावर आजपासून शारदीय नवरात्रोत्सव, पंचामृत महापूजेने प्रारंभ, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, भाविकांच्या दर्शनासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज। आदिशक्ती सप्तशृंगी गडावर शारदीय नवरात्र उत्सव सोमवार दिनांक 22 म्हणजे आजपासून सुरू होणार आहे। त्या दृष्टीने ट्रस्ट, ग्रामपंचायत, रोपवे, पोलीस प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून भाविक भक्तांना कोणतीही अडचण येऊ नये, दर्शन सुलभ पद्धतीने पार पडावे म्हणून सर्व नियोजन पूर्ण झाल्याची माहिती तहसीलदार रोहिदास वारुडे यांनी दिली। उत्तर महाराष्ट्रासह भाविकांचे कुलदैवत असणाऱ्या व 3.5 शक्तिपीठापैकी अर्धे शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंग गडावर सप्तशृंगी देवीचा नवरात्रोत्सव सुरू होत आहे। भाविकांना सर्व सोयी सुविधा पुरविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे। नवरात्रोत्सवात मंदिर 24 तास उघडे राहणार असून श्रीफळ वाढविणे, दीपमालेला तेल वाहण्याची व्यवस्था पहिल्या पायरीवर करण्यात आली आहे। मंदिरात एका मिनिटात साधारण 60 ते 70 भाविक दर्शन घेऊन बाहेर पडतील असे नियोजन करण्यात आले। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पहिल्या पायरीवर ध्वनिक्षेपक यंत्रणा बसविण्यात आली। पहिली पायरी ते मंदिर अशा ठिकाणी ठराविक अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत। त्याचप्रमाणे गडावर शिवालय, तलाव व इतर ठिकाणी नांदुरी पायथा अशा ठिकाणी छुपे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत। मंदिरात पूजेचे साहित्य, प्रसाद व्यतिरिक्त कॅमेरा, अंमली पदार्थ, काडीपेटी आदी नेण्यास मनाई करण्यात आली आहे। पहिली पायरी गोलाई टप्पा, श्रीराम टप्पा, भक्तांगण, धर्मदाय दवाखाना, शिवालय, तलाव, बसस्थानक आदी ठिकाणी 2000 लिटरच्या पाण्याच्या टाक्या ठेवण्यात आल्या आहेत। प्रसादालय सकाळी 11 ते रात्री 11 पर्यंत खुले राहणार असून भाविकांना मोफत प्रसाद दिला जाणार आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस कर्मचारी, त्यात पुरुष व महिला, पीआय, पीएसआय, एपीआय तसेच डीवायएसपी व एक अतिरिक्त एसपी तैनात राहून भाविकांच्या सुरक्षेची काळजी घेतील। त्याचप्रमाणे 40 कर्मचारी वाहतूक नियंत्रणासाठी काम करतील। 116 सुरक्षा रक्षक व 100 स्वयंसेवक यात्रा कालावधीत भाविकांना मदत करतील। काल दिनांक 21 च्या मध्यरात्री 12 पासून गडावर खासगी वाहनांना दिनांक 2 ऑक्टोबर पर्यंत बंदी करण्यात आली। पुन्हा कोजागिरी पौर्णिमेनिमित्त 6 ते 7 या कालावधीत खासगी वाहनांना गडावर जाण्यास बंदी करण्यात आली आहे। यात्रा कालावधीत नांदुरी पायथ्यापासून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस नांदुरी गड ते गड नांदुरी अशा पद्धतीने भाविकांची ने आण करतील। दर 5 मिनिटाला एक बस धावेल। कळवण बस आगार तसेच नाशिक विभाग व इतर ठिकाणाहून नांदुरी ते गड अशा 300 बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत। पहिल्या माळेपासून गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नियोजन करण्यात आले। आदिशक्ती सप्तशृंगी मातेचे विलोभनीय रूप पाहण्यासाठी गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता आहे। मराठी केसरी न्यूज प्रतिनिधी अमृत पवार, सप्तशृंगी गड। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।